जयंत पाटील समर्थक आता चिडलेत, रस्त्यावर उतरलेत। सांगलीत जयंत पाटील समर्थकांनी निदर्शनं केली आहे। पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आलं होतं। खालच्या भाषेत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली होती आणि गोपीचंद पडळकरांविरोधात आता जयंत पाटील समर्थक आक्रमक झालेले आहेत। जयंत पाटील समर्थक चिडले आणि रस्त्यावर वक्तव्याच्या निषेधार्थ उतरलेले आहे। सांगलीत जयंत पाटील समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे। तर जयंत पाटलांबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्या विरोधात आता सांगलीतलं वातावरण तापलेलं आहे। सांगलीत जयंत पाटील समर्थक रस्त्यावर उतरले आणि गोपीचंद पडळकरांच्या त्या वक्तव्याविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत। आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली होती। या सरकारच्या माध्यमातून आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती आमचा आरोप आहे की असले लाचार आणि कुत्रे यांनी ठेवलेले की या समाजामध्ये राजकीय आणि आजची परिस्थिती खऱ्या अर्थाने या चुकीच्या वक्तव्यामुळे या राज्यातली आणि या जिल्ह्यातली परिस्थिती आता बदलायला लागलेली आहे। सर्वसामान्य माणूस आता पेटून उठले। माझी विनंती आहे की घटना काय घडली आणि हे माणूस बोलतोय का। एक अभियंता जो त्या ठिकाणी वर्षर म्हणून काम करत होता, त्याने सांगलीमध्ये आत्महत्या केली। तो इस्लामपूरचा वडर समाजातला सामान्य घरातला मुलगा आहे आणि त्याच्या अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी पूजा उदगरे आमच्यासोबत जोडल्या गेल्या आहे। पूजा, काय अधिक माहिती आहे? याआधी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती आणि आता सांगलीत वातावरण तापलेलं आहे। गोपीचंद पडळकरांविरोधात जयंत पाटील समर्थक आक्रमक झालेत। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावरही अनेकदा टीका केली आहे आणि ही टीका अत्यंत खालच्या पातळीची होती। यानंतरही अनेकदा वाद झाले होते, परंतु सांगलीमध्ये जत विधानसभा मतदारसंघात बोलताना जयंत पाटलांवरती त्यांनी गलिच्छ शब्दांमध्ये टीका केली आहे। इतकंच नाही तर त्यांच्या वडिलांवरूनही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली, बिंडोक वगैरे असे शब्द वापरले। यामुळे आता शरद पवार गट आक्रमक झालाय आणि शरद पवारांनी सुद्धा फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा केली आणि अशा प्रकारची टीका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही आहे। यामुळे राजकारणाचा थर एकदम खालच्या स्तरावरती जातोय असं फोनवरून संभाषण त्यांचं झालेलं आहे आणि आता शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी अशी मागणी आता केली जाते। प्रणिता, पूजा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। जयंत पाटील समर्थक आक्रमक झालेले आहे। पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। सांगलीच्या जत मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती। त्यांच्या वडिलांबद्दलही आक्षेपार्ह शब्द वापरले होते। महाराष्ट्राच्या राजकीय भाषेचा स्तर घसरलेलाच आहे। भाजपा आमदाराकडून असमर्थनीय वक्तव्य करण्यात आलेलं आहे। तर आमदार पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्या वडिलांवर टीका करण्यात आलेली आहे। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना।
तर गोपीचंद पडळकर यांची ही टीका अत्यंत खालच्या स्तरावर ही टीका करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय भाषेचा स्तर खालावलेलाच आहे अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। याआधीही एकमेकांवर टीका करताना अनेक नेत्यांनी आपली पातळी सोडून टीका केलेली आहे। भाषेचा स्तर खालावलेला आहे। त्यामुळे एकूणच सुसंस्कृत महाराष्ट्र हा राहिलेला आहे का आणि तेच सुसंस्कृत राजकारण अद्यापही बाकी आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। भाजप आमदाराकडून असमर्थनीय वक्तव्य करण्यात आलेलं आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका करताना हे वक्तव्य केलंय।